आणि महत्त्वाची बातमी पाहूयात। सुरुवातीलाच बातमी येते नागपूरमधून। नागपुरातील कालच्या राड्यानंतर शहरामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे। 11 ठिकाणी संचारबंदी आहे। विधिमंडळामध्ये नागपुरातल्या राड्यानंतर गोंधळ सुद्धा पाहायला मिळालेला आहे। तर हल्ल्याचा सुनियोजित पॅटर्न दिसतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये म्हटलेलं आहे। पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा सुद्धा मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेला आहे। तर सध्या नागपूरमध्ये जर आपण पाहिलं तर पूर्णतः संचारबंदी 11 ठिकाणी लावण्यात आलेली आहे। आज म्हणजे रात्रीपासूनच 11 ठिकाणी ही संचारबंदी आहे। नागपुरातल्या कोणकोणत्या भागामध्ये संचारबंदी आहे तर आपण पाहूयात। नागपूरमधला कोतवाली हा भाग आहे, त्या ठिकाणी संचारबंदी लावण्यात आलेली आहे। त्यानंतर गणेशपेठ तहसील हा जो भाग आहे त्या ठिकाणी देखील, तसंच लकडगंज परिसरामध्ये सुद्धा संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। 5 पावली या ठिकाणी देखील आणि शांतीनगर या ठिकाणी देखील संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। तर सक्करदरा या भागात सुद्धा संचारबंदी लागू करण्यात आली आहे। कोतवाली, नंदनवन, गणेशपेठ या ठिकाणी देखील संचारबंदी लागू करण्यात आली आहे। इमामवाडा या भागात सुद्धा आणि यशोधरा नगर या ठिकाणी देखील, कपिल नगर या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली। नागपूरमधले हे सगळे 11 भाग आहेत ज्या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली। ज्या ठिकाणी 3 ठिकाणी हा हिंसाचार झाला त्याच्या आजूबाजूचा हा सगळा परिसर आहे। साधारणतः कपिल नगर, यशोधरा नगर, शांतीनगर, लकडगंज, नंदनवन, सक्करदरा, गणेशपेठ, कोतवाली, 5 पावली, इमामवाडा, तहसील हा 7 किलोमीटरचा हा सगळा भाग आहे आणि या सगळ्या भागामध्ये सध्या संचारबंदी लावण्यात आलेली आहे। तर त्याचबरोबर एकूणच तर गणेशपेठ, तहसील या भागामध्ये देखील संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। लकडगंज हा भाग आहे त्या ठिकाणी देखील संचारबंदी लागू करण्यात आली। 5 पावली, नागपूरमधले हे 11 असे भाग आहेत ज्या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे। सक्करदरा हा भाग आहे, या ठिकाणी देखील संचारबंदी लागू करण्यात आली। हा जो सगळा लाल रंगाचा भाग आपण पाहतो त्या ठिकाणी ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे। गणेशपेठ आहे, शांतीनगर आहे, यशोधरा नगर आहे, त्या ठिकाणी देखील संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। तर नागपुरातला 11 भाग महाराज पुतळ्यासमोर सकाळी 11:30 वाजता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं आंदोलन केलं। औरंगजेब की कबर हटाओ अशा घोषणा आंदोलकांनी यावेळी दिल्या। आंदोलनावेळी औरंगजेबाचा फोटो तसेच प्रतिकात्मक कबरही पेटवण्यात आली। दिनांक 17 मार्च 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता नागपुरातील महाल परिसरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटाव असे नारे देत आंदोलन केले। हे आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंड्या असलेली प्रतिकात्मक कबर त्या ठिकाणी जाळली। आंदोलनावेळी पेटवलेल्या प्रतिकात्मक कबरीवर धार्मिक मजकूर होता अशी अफवा पसरली। यानंतर सायंकाळी एक अफवा अशी पसरवली गेली की सकाळच्या जी प्रतिकात्मक कबर जाळली त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता। सायंकाळी 7:30च्या सुमारास शिवाजी चौकाजवळ एका गटानं घोषणाबाजी केली, तर दुसऱ्या गटानंही घोषणाबाजीला सुरुवात केल्यानं हा वाद वाढला। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही गटांना पांगवलं। अत्तरोळ मधील नमाज आटोपून 200 ते 250 चा जमाव हा त्या ठिकाणी तयार झाला आणि नारे देऊ लागला। याच लोकांनी आग लावून टाकू असे हिंसक बोलणे प्रारंभ केल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी बळाचा वापर केला। हंसापुरी परिसरात 200 ते 300 लोकांनी हातात काठ्या घेऊन दगडफेक केली। हंसापुरी भागामध्ये 200 ते 300 लोक हातात काठ्या घेऊन दगडफेक करू लागले, त्यांच्या तोंडावर फडके बांधले होते। मात्र पुढे भालदारपुरा दिशेनं पोलिसांवर दगडफेक सुरू झाली। पोलिसांनी यावेळी बळाचा वापर केला, तसंच अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या। भालदारपुरा भागात सायंकाळी 7:30 वाजता झाली। 80 ते 100 लोकांचा जमाव तिथे होता। तिथे त्यांनी पोलिसांवर हल्ला केला, त्यामुळे अश्रुधूर व सौम्य बळाचा वापर करावा लागला। या घटनेत 1 क्रेन, 2 जेसीबी व काही 4 चाकी वाहने ही जाळण्यात आली। 3 डीसीपी लेवलचे लोक या ठिकाणी जखमी झालेले आहेत आणि जसं मी सांगितलं की यातल्या एका डीसीपीवर तर थेट कुऱ्हाडी वार हा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्यामुळे निश्चितपणे याच्यामध्ये
काही ना काही एक प्रकारे काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न हा देखील त्या ठिकाणी दिसतो आहे. आणि मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काय झालं तरी सोडलं जाणार नाही. पूर्वनियोजित असेल तर तुमचं गृह खातं झोपा काढत होतं का? हा पूर्वनियोजित कट तुमच्या कानावर आला का नाही? आणि जर आला असेल तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं का? या सगळ्या एका प्रश्नामध्ये अनेक प्रश्न दडलेले आहेत. एका विशिष्ट ठिकाणी 100-150 बाईक दररोज पार्क व्हायच्या. काल तिथे एकही गाडी पार्क नव्हती. म्हणजे काय एकही पार्क नव्हती याचा अर्थ काय? याचा अर्थ नियोजनपूर्व ही साजिश होती काही विशिष्ट समुदायाला टार्गेट करण्याची. संध्याकाळी जो झालेला हल्ला आहे 3 DCP लेवलचे अधिकारी जर जखमी होतात, दगडफेक होतीये, कुऱ्हाडीने हल्ला होतोय, पेट्रोल बंब कुठून येतात? पेट्रोल बंब फेकले जातात, गाड्या जाळल्या जातात, त्या ठिकाणी मोटरबाईक 4 व्हीलर गाड्या सगळ्या जाळल्या तिकडं.